राष्ट्रीय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला. नकाशा वगळल्यानं मुधोजी राजे भोसले नाराज. पवार आणि ठाकरेंना काँग्रेस झुकवणार. राज्यसभा हवी असेल तर गांधींच्या दरबारात या. काँग्रेस नेत्यांची स्पष्ट भूमिका. राष्ट्रवादीमध्ये वहिनी पर्व सुरू. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवडल्या गेल्या सुनेत्रा अजित पवार. काँग्रेस आणि भाजपातला वाद विकोपाला. हिमाचलच्या काँग्रेस सरकारनं दिल्ली पोलिसांना केली अटक. नग्न काँग्रेस आंदोलकाला अटक करायला हिमाचलमध्ये गेले होते दिल्ली पोलीस. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोशल मीडियावर जबरदस्त कामगिरी. इंस्टाग्रामवर मोदींचे 100 मिलियन फॉलोअर. नागपुरात दिल्लीतल्या अटकेचा निषेध. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांच्याकडून भाजपा कार्यालयावर निघाला मोर्चा. मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. अंदाजे 19,000 हेक्टरवरील पिकं बर्बाद. नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी घेतली भूमिका. स्वातंत्र्यवीर सावरकरांची वास्तू सांभाळा. मुंबईतले सावरकर सदन पाडू देऊ नका. सावरकर प्रेमींची आग्रही मागणी. विरोधकांनी संभ्रमातून बाहेर पडणं गरजेचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला. बारामती पोलिसांनी अभिरल्यानंतर रोहित पवार सीआयडीकडे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात सीआयडी कार्यालयात जाऊन मांडली भूमिका. रोहित पवारांना सीआयडीनं स्पष्ट सांगितलं, पुरावे तपासल्यावरच खरं काय घडलं ते सांगू शकू. छत्रपती शिवरायांच्या समोर टिपूचं उदात्तीकरण अमान्य. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. पोलीस तक्रार का नोंदवून घेत नाहीत? रोहित पवार यांचा संतप्त सवाल. शरद पवार गटाचं बारामतीच्या पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन. रोहित पवार यांची तक्रार घेत नसल्यानं कार्यकर्ते संतापले. रायगड जिल्हा परिषदेवरचा दावा राष्ट्रवादी सोडायला तयार नाही. तटकरे, शिंदे आणि उदय सामंत यांच्यातली बैठक निष्फळ. कर्जत पनवेल रेल्वे मार्गावर 5 स्थानकं उभारणार आणि 3 बोगद्यांचा समावेश असलेला रेल्वे मार्ग उभारणार. रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात. मुख्यमंत्री फडणवीसांकडे बेलासीस उड्डाणपुलाच्या नामबदलाची मागणी. बेलासीस पूल नव्हे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूल म्हणूया. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विनंती. मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये आधुनिक 600 पेक्षा जास्त गाड्या. गृहमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. चष्मा बदला म्हणजे राज्याची प्रगती दिसेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं.